आता बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर आदिवासी समाजाच्या आमदारांनी उतरून आंदोलन केलं। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास आमदारांनी विरोध केलाय। पेसा भरती आणि धनगर आरक्षणावरून आक्रमक होत आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केलं। मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका या आमदारांनी घेतली। धनगर आरक्षणाच्या विरोधात संरक्षक जाळीवर उतरत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। मी आधी समाजाचा आहे, नंतर पदाधिकारी, असं झिरवळ यांनी म्हटलं। मुख्यमंत्री ऐकत नसतील तर प्लॅन बी तयार आहे, असंही नरहरी झिरवळ यांनी म्हटलंय। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। आमदार संजय शिरसाट यांनी नरहरी झिरवळ यांच्यावर टीका केली आहे। उपसभापतींनी अशा प्रकारचं आंदोलन करणं चुकीचं असल्याचंही संजय शिरसाट म्हणाले। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती भवन असं या कार्यालयाचं नामकरण करण्यात आलंय। तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी ओबीसी नेते श्रावण देवरे यांच्या घरावर मराठा आंदोलक जाऊन धडकले। मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी श्रावण देवरे यांना ताब्यात घेतलं। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। इंदापुरातल्या मेळाव्यातून हर्षवर्धन पाटील यांनी स्वतःच ही घोषणा केली। विधानसभा लढवा असं पवारसाहेब म्हणाले। पवार गटात गेल्यानंतर शरद पवार पुढचा निर्णय घेतील असं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय। इंदापूर तालुक्याचा वनवास आपल्याला संपवायचा आहे असा निर्धारही पाटील यांनी केला। इंदापुरातील हर्षवर्धन पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या इथे लावलेलं भाजपचं चिन्ह काढण्यात आलं। कार्यालयावर भाजपचं कमळ चिन्ह आणि त्यावर त्यांचं चिन्ह लावलेला बोर्ड काढण्यात आला आहे। महाविकास आघाडीला प्रस्ताव पाठवला आहे, त्यांनी उत्तर न दिल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू असं छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय आणि एकला चलो रेचा नारा दिलाय। फक्त मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाली, मात्र मराठी माणसाला नाही असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला। मराठी समाजाचा उद्योग पळवून नेणं थांबवा असा हल्लाबोल राऊत यांनी केला। राज्यात मुलींवर अत्याचारात होणारी वाढ अतिशय चिंताजनक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं। लाडक्या बहीण योजनेवरून शरद पवार यांनी सरकारला जोरदार टोला लगावलाय। लाडकी बहीण योजना आणल्याचं स्वागत आहे, मात्र योजनेसाठी 1000 कोटींची तरतूद करताना सरकारच्या अनेक योजना थंडावलेत असंही त्यांनी नमूद केलं। महाराष्ट्रामध्ये 11 ऑक्टोबरच्या आसपास विधानसभेची आचारसंहिता लागेल असं मत शरद पवार यांनी मांडलंय। विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर भाजपनं आक्रमक आंदोलन केलं। चंद्रपुरात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानं मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। वडेट्टीवार यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे। श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा बॅनरबाजी सुरू झाली। 5 वर्षांच्या आमदारकीनं मालामाल झाले ठेकेदार, सामान्य श्रीरामपूर वासीय मात्र खड्ड्यांनी बेजार अशा आशयाचे बॅनर शहरात अनेक ठिकाणी लागले आहेत, जे सध्या चर्चेचा विषय आहेत। दिघे साहेबांचा एकनाथ, शिंदे साहेबांचा बालाजी, मुख्यमंत्र्यांचा खंदा समर्थक असा आशयाची बॅनरबाजी शिंदगटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली आहे। या बॅनरबाजीच्या माध्यमातून भाजपच्या इच्छुकांना एक प्रकारे संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वाशिममध्ये नगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी येणार आहेत। त्या निमित्तानं पोहरादेवी इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पुण्याच्या बोबदेव घाटात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं कळतंय। पीडितेला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पोलिसांच्याकडून आरोपींचा शोध सुरू आहे।
पुण्यातील बोबदेव घाटात पोलीस दाखल झाले. फॉरेन्सिक टीमसह श्वान पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचलं. अधिकाऱ्यांच्याकडून पाहणी सुरू करण्यात आली. पुण्यातल्या एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून बातचीत केली. या सगळ्या प्रकरणाचा तपास करून आरोपींना तातडीनं पकडा आणि कारवाई करा असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. शिंदे फडणवीस यांनी पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपींचं एन्काउंटर करावं अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सिंगमच्या पोस्टरवरून फडणवीस यांनी बाहेर पडावं असा टोलाही त्यांनी लगावलाय. पुण्यातील सामूहिक अत्याचार प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी गृह खातं काहीही करत नाही. महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं. अभिनेता गोविंदाला मुंबईतल्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच गोविंदानं सर्व चाहत्यांचे आभार मानले. रस्त्याचं काम सुरू असल्यानं समोरच्या गाडीत ब्रेक मारला गेला आणि माझी गाडी त्याला भिडली. मात्र मी त्या गाडीत नव्हतो, मागच्या गाडीत बसलो होतो अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली. शनिवारपासून सुप्रीम कोर्टाला सुट्टी असणार आहे. 5 ते 12 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्याच्या सुट्ट्या असतील तर 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत सुप्रीम कोर्टाला दिवाळीची सुट्टी असणार आहे. कुलाबा ते आरे मेट्रो 3 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. या मेट्रो मार्गिकेचं भूमिपूजन करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मनसेनं नवी मुंबईत एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला गेला. कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकात आता जलद लोकल सुद्धा थांबणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. सकाळ आणि संध्याकाळ या गर्दीच्या वेळेत 4 जलद लोकल गाड्यांना आता या ठिकाणी अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील फुरसुंगी आणि कुरळी देवाची या गावांच्यासाठी विकास कामं करण्याकरता राज्य सरकारनं विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची एक समिती नेमली आहे. मात्र या समितीकडून 10 दिवस उलटले तरी त्यांची प्राथमिक बैठक सुद्धा झालेली नाही. खेड दापोली मार्गावरील खड्डे केवळ दगड आणि मातीनं भरण्याचं काम सुरू होतं. हे पाहताच माजी आमदार संजय कदम यांनी बोगस काम थांबवत त्याचा पर्दाफाश केलाय. जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले असल्याचे बॅनर घेऊन खामगावमध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात पोहोचले आणि आक्रमक झाले. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, मात्र पालकमंत्री फिरकलेच नाहीत असा आरोप स्वाभिमानीनं केलाय. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठाच्या समोर उपोषण सुरू केलं आहे. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्या, त्यांना योग्य मोबदला द्या, अशा प्रकारच्या अनेक मागण्या करण्यात येत आहेत. ही सगळी आश्वासनं सरकारच्या वतीनं याही पूर्वी देण्यात आली आहेत. उन्हाळी कांद्याची आवक काहीशी ओसरलेली असताना 40 गावात महिन्याभरात कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे. 4,751 रुपये प्रति क्विंटलनं कांद्याचा लिलाव पक्का झालाय. कोपरगाव येथे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात शाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. प्रकरण माहीत असतानाही तक्रार न दिल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बदलापूर प्रकरणातील शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली. या शाळेत एक मानसिकदृष्ट्या आजारी महिला अचानक घुसली आणि त्यामुळे पालक आणि विद्यार्थी भयभीत झाले. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. बिहारमधल्या गंड नदीच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली, मात्र या ठिकाणी पुराचा धोका कायम आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. मधल्या काही गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय. जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत आहे.